आयुष्यात आपल्याकडे अशा मैत्रिणी बी असल्या पाहिजे की 5 सेकंदापूर्वी हात धरून चालणाऱ्या, त्याच 5 सेकंदानंतर हाणामारी बी करायला तो. तर नमस्कार मंडळी, आता शिराची नागपंचमी झाल्या म्हणलं यात्रेत तर जायलाच लागते ना, कारण की नागपंचमी दिवशी जायचं म्हणल्यावर गर्दी लय असते हो. त्यामुळे आज आम्ही निघालो होतो. तर ही 2-3 दिवसच यात्रा असल्यामुळे छोटी असते आणि नाताची यात्रा मोठी असते, म्हणून सपायच्या अगोदरच आम्ही निघालो होतो. तर यात्रा किती बी छोटी असली तरी त्या यात्रेचा पुरेपूर आनंद कसा घ्यायचा माहिती का? लय काय नाही, जिथं जाईल तिथं प्रत्येक स्टॉलवर उगाच घ्यायचं नसलं तरी बघत बसायचं. तसं तर तुम्हाला माहितीच असेल की जीसी किती सुसंस्कारी आहे, त्यामुळे असलं काही करत नसलं तरी फक्त त्यांच्या मागे उभारत्या, म्हणजे चोराला मांजर शामिल हो. तरी पण त्याच्यात ना आणि मज्जा करत करत खरेदी केली आणि मग निघालो की पाळणं बघाय. पण यात्रा पावसाळ्यात असल्यामुळे चिकचिकीमुळे आम्ही पाळण्यात बी बसत नाही आणि खात बी नाही. तरी पण भूक लागली होती म्हणून नुसता स्प्रिंग पोटॅटो खाल्लं आणि यात्रेला टाटा करून निघालो दुसरीकडे खायला. पण या पुरी काही शांत बसतात वी. एक ठोका दिल्यावर जेसीनं जरा मसाला घातला आणि चालू झाली की इंची हाणामारी, आणि त्याच्या नादात ती छत्री घेऊन तिच्या मागे तराट पळाल्या माराय. मग शेवटी इंची हाणामारी संपल्यावर सिरियस विषय चालला होता तो म्हणजे बर्थडेचा, कारण की जेसीचा आणि आपल्या बहिणीचा सप्टेंबर मध्ये बर्थडे असते हो. आणि या बहिणीला वाटलं सप्टेंबरच आहे, आता काय वरडायचं, ऑगस्ट आहे आणि पोरगीला सप्टेंबर वाटायलाय. आणि परत तोच विचार करत करत आम्ही आपल्या संतोष काकांच्या हॉटेलमध्ये कवा पोचलो ही बी बहिणीला समजलं नाही. म्हणून गेल्या गेल्या पहिला बहिणीनं पाणी पिऊन सदमा बसला होता तो घालवला आणि मग ताव मारला की वडा सांबारवर. खरं आयुष्यात एडी चाळी करायचा कुठला बी क्षण वाया घालवून द्यायचा नाही, डायरेक्ट वडा सांबारच्या सांबर मध्ये कुरकुर बुडवून खायचो. आता आम्ही वडा सांबार स्पंज डोसा बिसा खायला लागले आणि तुम्ही बी खाया या. आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईबची बटन बी दाबून घ्या.